तूळ राशी 22 ते 28 जून 2026 साप्ताहिक राशी भविष्य। नमस्कार मंडळी, तूळ राशीच्या व्यक्तींसाठी 22 ते 28 जूनचा हा आठवडा योग्य लोकांची निवड आणि आयुष्याचा समतोल पुन्हा मिळवण्याचा आठवडा ठरू शकतो। या आठवड्यात घडणाऱ्या घटना केवळ नशीब बदलण्याबद्दल नसतील, तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती, त्यांचे विचार आणि त्यांच्या तुमच्या आयुष्यावर होणारा प्रभाव याची जाणीव करून देणाऱ्या असतील। तूळ राशीचे चिन्ह म्हणजे तराजू। तराजू आपल्याला नेहमी एकच गोष्ट शिकवतो, समतोल। पण अनेक वेळा हा समतोल राखताना तूळ राशीच्या व्यक्ती स्वतःलाच विसरून जातात। प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न, प्रत्येक नाते टिकवण्याची धडपड आणि प्रत्येक वाद शांत करण्याची जबाबदारी स्वतःवर घेण्याची सवय त्यांना असते। परंतु या आठवड्यात विश्व तुम्हाला एक वेगळा संदेश देत आहे। सर्वांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचे समाधान हरवू नका। या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही व्यक्तींबद्दल नवीन गोष्टी समजू शकतात। एखादी व्यक्ती जी नेहमी तुमच्या पाठीशी उभी होती, तिचे महत्त्व अधिक जाणवेल। त्याचबरोबर काही लोक फक्त गरज असताना तुमच्याशी जोडलेले होते, हेही स्पष्ट होऊ शकते। ही जाणीव सुरुवातीला थोडी वेदनादायक वाटेल, पण पुढील आयुष्यासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरेल। या काळात नाही म्हणण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होईल। प्रत्येक विनंती स्वीकारणे, प्रत्येक जबाबदारी स्वतःवर घेणे किंवा प्रत्येक समस्येचे उत्तर स्वतः शोधणे आवश्यक नसते। काही वेळा स्वतःसाठी सीमा आखणे हेच सर्वात मोठे शहाणपण असते। आणखी एक विशेष योग म्हणजे या आठवड्यात तुम्ही तुमच्या आयुष्याचा वेग कमी करून त्याकडे नव्या दृष्टीने पाहू शकता। अनेक दिवसांपासून सुरू असलेली धावपळ, सततची काळजी आणि भविष्याची चिंता यामुळे तुम्ही वर्तमानातील आनंद विसरला असेल। आता मात्र छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान शोधण्याची प्रेरणा मिळेल। तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये सौंदर्य दृष्टी आणि सर्जनशीलता नैसर्गिकरित्या असते। त्यामुळे या आठवड्यात घरात एखादा सकारात्मक बदल करण्याची, नवीन कौशल्य शिकण्याची, लेखन, चित्रकला, संगीत किंवा इतर सर्जनशील गोष्टींकडे वळण्याची इच्छा निर्माण होऊ शकते। हा केवळ छंद न राहता तुमच्या मनशांतीचा मार्ग बनू शकतो। या आठवड्यात एक महत्त्वाचा जीवनधडा मिळू शकतो। प्रत्येक मतभेद म्हणजे नाते संपले असे नसते। काही वेळा स्पष्ट आणि प्रामाणिक संवादामुळे नाते अधिक मजबूत होते। त्यामुळे मनात गोष्टी साठवून ठेवण्याऐवजी योग्य वेळी योग्य शब्दात भावना व्यक्त करा। विश्व या आठवड्यात तुम्हाला सतत एक संकेत देईल। तुमची किंमत तुमच्या त्यागामुळे नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वामुळे आहे। त्यामुळे स्वतःचा आदर करा। जे निर्णय तुमच्या मनशांतीसाठी योग्य आहेत ते घेताना अपराधी वाटून घेऊ नका। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखादी अशी घटना अनुभवायला मिळू शकते जी तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागवेल। एखाद्याचे कौतुक, एखादी संधी, एखादी अनपेक्षित संदेश किंवा एखादा छोटासा योगायोग तुम्हाला हे जाणवून देईल की तुम्ही योग्य मार्गावर आहात। त्यामुळे आशा सोडू नका। या आठवड्यात तूळ राशीच्या व्यक्तींनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल। प्रत्येक संधी मोठ्या आवाजात तुमच्या दारावर येत नाही। काही संधी अगदी शांतपणे तुमच्या आयुष्यात प्रवेश करतात। त्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण पुढे त्याच संधी तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतात। त्यामुळे कोणतेही काम किंवा नवीन ओळख कमी लेखू नका। या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळे आकर्षण निर्माण होईल। लोक तुमचे विचार ऐकण्याचा प्रयत्न करतील। तुमच्या बोलण्याला महत्त्व मिळेल। एखाद्या बैठकीत, कौटुंबिक चर्चेत किंवा मित्रांच्या गाठीभेटीत तुमचे मत निर्णायक ठरू शकते। त्यामुळे बोलताना शब्दांचा योग्य वापर करा, कारण या आठवड्यात तुमचा एक योग्य सल्ला दुसऱ्याचे आयुष्य बदलू शकतो। ज्या लोकांना बऱ्याच दिवसापासून स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका वाटत होती, त्यांच्यासाठी हा आठवडा आत्मविश्वास परत मिळवण्याचा आहे। तुम्ही पूर्वी केलेल्या चुका पुन्हा पुन्हा आठवण्यापेक्षा त्या चुकांमधून मिळालेला अनुभव उपयोगात आणण्याची वेळ आली आहे। प्रत्येक अनुभव हा भविष्यातील यशाची पायरी असतो। या आठवड्यात तुमच्या जीवनात योग्य वेळ या शब्दाचा अर्थ समजेल। काही कामे आतापर्यंत का थांबली होती, काही गोष्टी का विलंबाने घडत होत्या, याचे उत्तर हळूहळू मिळू लागेल। परमेश्वर प्रत्येक योग्य गोष्ट वेळीच देतो। वेळेआधी मिळालेली गोष्ट टिकत नाही आणि योग्य वेळी मिळालेली गोष्ट आयुष्यभर साथ देते। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ग्राहकांशी असलेले संबंध अधिक मजबूत करण्याची संधी मिळेल। केवळ नफा पाहण्याऐवजी विश्वास निर्माण करण्यावर भर दिलात तर भविष्यात त्याचे मोठे फायदे मिळतील। जुन्या ग्राहकांकडून नवीन काम मिळण्याचीही शक्यता दिसते। नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा जबाबदारी वाढवणारा असू शकतो।
वरिष्ठांकडून एखादे महत्त्वाचे काम सोपवले जाऊ शकते. सुरुवातीला ते कठीण वाटले तरी त्यातून तुमची क्षमता सिद्ध होईल. त्यामुळे अतिरिक्त जबाबदारीपासून दूर पळू नका. विद्यार्थ्यांनी या आठवड्यात अभ्यासाची पद्धत बदलण्याचा विचार करावा. फक्त जास्त वेळ अभ्यास करण्यापेक्षा योग्य नियोजन करून अभ्यास केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतील. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा निर्माण होऊ शकते आणि ती पुढील काळात खूप उपयोगी ठरेल. घरामध्ये एखाद्या जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होऊ शकते, पण यावेळी वाद घालण्यापेक्षा शांतपणे प्रत्येकाचे मत ऐकण्याचा प्रयत्न करा. अनेक गैरसमज केवळ संवादाच्या अभावामुळे निर्माण होतात. एक प्रेमळ संवाद अनेक तुटलेली नाती पुन्हा जोडू शकतो. या आठवड्यात आर्थिक बाबतीतही एक महत्त्वाचा धडा मिळेल. अचानक मिळालेला पैसा लगेच खर्च करण्यापेक्षा त्यातील काही भाग भविष्यासाठी राखून ठेवण्याचा विचार करा. छोटी बचत भविष्यात मोठा आधार बनू शकते. आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मनाची काळजी घेणे अधिक गरजेचं आहे. सतत नकारात्मक विचार केल्यामुळे थकवा वाढू शकतो. सकाळी काही मिनिटे शांत बसून प्रार्थना किंवा ध्यान केल्यास मन प्रसन्न राहील आणि निर्णय क्षमताही वाढवेल. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी अपेक्षा आणि वास्तव यामध्ये समतोल ठेवावा. प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागेलच असे नाही. समजून घेण्याची वृत्ती नाते अधिक मजबूत करेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या छोट्या प्रयत्नांचेही कौतुक करावे. कृतज्ञतेतून प्रेम अधिक वाढते. या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील काही लोक स्वतःहून दूर जाताना दिसतील. त्याबद्दल दुःखी होण्याचे कारण नाही. प्रत्येक व्यक्ती कायमची आपल्या आयुष्यात राहण्यासाठी येत नाही. काही लोक आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात, तर काही आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देण्यासाठी. तुळ राशी, या आठवड्याचा सर्वात मोठा शेवटचा संदेश असा आहे की आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तुमचे नियंत्रण नसले तरी त्या प्रत्येक परिस्थितीला तुम्ही कसे सामोरे जाता हे पूर्णपणे तुमच्या हातात असते. म्हणून कोणतीही अडचण आली, एखादी व्यक्ती साथ सोडून गेली किंवा एखादी योजना अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाली नाही तरी स्वतःवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही कोणाचा मार्ग कायमचा बंद करत नाही. जेव्हा एक दार बंद होते तेव्हा दुसरे दार उघडण्याची तयारी सुरू झालेली असते. फक्त त्या नव्या संधीची वाट पाहण्याचा संयम आणि ती ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. त्यामुळे भूतकाळातील अपयश, दुःख किंवा तुटलेली नाती यांचा विचार करत बसू नका. जे गेले ते अनुभव बनले आणि जे येणार आहे ते तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी येत आहे. या आठवड्यात एक गोष्ट स्वतःला नक्की सांगा, मी परिस्थितीपेक्षा मोठा आहे. माझा आत्मविश्वास माझी खरी ताकद आहे. कारण ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असतो त्या व्यक्तीला यश मिळवण्यासाठी फक्त योग्य वेळेची गरज असते. तुमच्या आयुष्यात जे लोक तुमची खरी किंमत ओळखतात त्यांना जपा आणि जे वारंवार तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या शब्दांना मनावर घेऊ नका. प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचे अस्तित्व हरवू नका. तुमची शांतता, तुमचा स्वाभिमान आणि तुमचे मनस्वास्थ्य हेच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून हा संपूर्ण आठवडा आशा, संयम आणि सकारात्मकतेने जगा. स्वतःवर विश्वास ठेवा, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा आणि मेहनतीत कोणतीही कमी ठेवू नका. तुमच्या जीवनातील काही सुंदर बदल कदाचित अगदी जवळ आलेले आहेत. योग्य वेळ आल्यावर नशीबही तुमच्या मेहनतीवर नतमस्तक होईल.